युवा सेनेचे जिल्हा प्रतिनिधी ॲडव्होकेट निरंज नांगरे यांचा समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश। उबाठा गट युवा सेनेचे जिल्हा प्रतिनिधी ॲडव्होकेट निरंज नांगरे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला असून शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ठिकठिकाणी शिवसेनेच्या शाखा स्थापन करून युवा शक्तीला संघटित करून शिंदे साहेबांच्या मागे युवा शक्तीचे पाठबळ उभे करू असा निर्धार ॲडव्होकेट निरंज नांगरे यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना केला। यावेळी झालेल्या पत्रकार परिषद प्रसंगी ॲडव्होकेट अभिजित काळे, प्रकाश शेजूळ, भरत नांगरे, पप्पू शेजूळ उपस्थित होते। ॲडव्होकेट निरंज नांगरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की आम्ही हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेत आलो। युवकांच्या संघटनासाठी मला युवा सेनेची जिल्हा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी देण्यात आली, मात्र ही जबाबदारी पार पाडताना वरिष्ठ पातळीवर म्हणावा तसे पाठबळ आम्हाला मिळाले नाही। मुंबईत आमचे म्हणणे मांडण्यासाठी गेलो असता आम्हाला उद्धव ठाकरे यांना भेटू दिले नाही, टाळण्याचा प्रयत्न झाला। उबाठा शिवसेनेच्या माध्यमातून मी युवा सेनेचा जिल्हा प्रतिनिधी म्हणून गेली 12 वर्षे काम केले, युवकांचे संघटन केले, मात्र आम्हाला कधीही निर्णय घेताना विश्वासात घेतले नाही। त्यामुळे आम्ही उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला। आम्ही सर्व युवकांना घेऊन शिंदे साहेबांकडे गेलो, आमच्यावर झालेला अन्याय सांगितला, तेव्हा त्यांनी आम्हाला पाठबळ देऊन मनोधैर्य उंचविण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आम्ही युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत शिंदे साहेबांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आमच्या पाठीवर थाप देत त्यांनी तालुक्यात युवा संघटन उभे करा, नेवासा तालुक्यासाठी निधी कमी पडू देणार नाही, तुम्हाला विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील अशी ग्वाही दिल्याने आता आम्ही शिवसेना बळकट करण्यासाठी रात्रंदिवस काम करू, तळागाळात शिवसेनेची ताकद वाढवू अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली। ॲडव्होकेट निरंज नांगरे यांच्या शिंदे गट पक्ष प्रवेशामुळे नेवासा तालुक्यात महायुतीची ताकद वाढली असून खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिंदे गट शिवसेना प्रवेशानंतर युवा सेनेचे पदाधिकारी ही शिवसेनेत दाखल झाल्याने नेवासा तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढली असून त्यामुळे शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांना देखील मोठे पाठबळ मिळणार, येथून पुढे मिळणार आहे। तालुक्याला जो तीर्थक्षेत्र विकासाचा जो आराखडा आहे तुमचा कुंभमेळ्यात त्याला आपण निधी देऊ, शनी शिंगणापूरचा विषय घेतला, डायरेक्ट माझ्या संपर्क करा, माझ्या संपर्काचा नंबर पण दिला, मध्ये कुणी नाहीये, म्हणजे जसं शिवसेनेत ठाकरेंपर्यंत जायला होतं तसं इथं कोण नाही, तिच्याकडे डायरेक्ट आहे का। तर ही प्रवेशाच्या दिवशी पण त्यांनी स्वतः वेळ दिला, स्वतः बोलवलं, नाव पण घेतले, म्हणजे मान सन्मानपूर्वक प्रवेश दिला। उमेदवारी होईल, आमच्याकडे उमेदवार होते, तरुण कार्यकर्ते होते, जे आपले पदाधिकारी ते देखील इच्छुक होते, त्यांनी तयारी केलेली होती, परंतु शिवसेनेचे एबी फॉर्म आले नाही, वरतून सांगितलं की फॉर्म दिले जाणार नाही, त्यामुळे प्रचंड नाराजगी होती। आणि त्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर देखील आम्हाला वरिष्ठांनी कुठल्याही प्रकारे विचारात घेतलं नाही का आपण इथून पुढं काय करायचं, कसं करायचं, त्याबाबत देखील कुठल्या प्रकारे विचारणार आले नाही। आणि सत्ता असताना देखील कधी पक्षाने किंवा नेत्यांनी विचारात घेतलं नाही, म्हणजे ठाकरेंपर्यंत कधी आम्हाला पोहोचूच दिला नाही। नाराज नेमकं कोणाबद्दल? जे मधले नेते उद्धव साहेबांबद्दल आहे, उद्धव साहेबांबद्दल नाही, उद्धव साहेबांबद्दल प्रश्न नाही, कारण तिथपर्यंत पोहोचूच दिला नाही। आता मी युवा सेनेचा जिल्हा प्रमुख होतो, कुठल्याच कार्यक्रमामध्ये पण जो मेळावा झाला त्यात आम्हाला सीडीचा त्यात पुढे विश्वास घेतला नाही, पोहोचू दिला किंवा वरिष्ठ दोन्ही पण झाले, मुंबईचे पण न्यावासातले पण असं झालं। आणि मी जवळजवळ 12-13 वर्षापासून युवा सेनेच्या पदावर होतो आणि एक कुठेतरी असं होतं बाबा कारण नेवासा नगरपालिकेमध्ये कुठेतरी संधी मिळेल, त्या निमित्ताने नाही आपण तरी आपले जे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते त्या निमित्ताने तरी भागवा पाडवायचा संधी भेटेल, कारण नेवासा आणि शिवसेना हे नातं आहे। ज्यावेळी जिल्ह्यात नगर आणि कोपरावनंतर नेवासात पंचायत समितीला निवडून आला, उपसरपंच झाला, म्हणजे समीकरण आहे नेवासा आणि शिवसेना आहे। पण आम्ही पुढे होतो, सर्वाधिक शाखा किंवा पदाधिकाऱ्यांची आपण जी मोहीम होती नोंदणीची ती आपण नेवासातून सुरुवात केली व महाराष्ट्रात 1 नंबरला आपण नेवासा होतो युवा सेनेच्या। परंतु वरिष्ठांनी पुढे विश्वास घेतला नाही आणि किती दिवस आपण असं थांबणार, 7 महिने त्यानंतर आपण वाट पाहिली नगरपालिका इलेक्शन नंतर।
आणि खासदार वाकचौरेंनी देखील विश्वासात घेतलं. त्यांच्यासोबत ते म्हटले चला पण आम्ही थांबलो, विचार करू, हे करू. पण त्यानंतर आपण विचार नेहमी केला. आता आपल्याला काही निर्णय घ्यावा लागेल. कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं का आपल्याला शिवसेनेत जायचं आहे. मग कार्यकर्त्यांच्या हिशोबाने आपण शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेशवेळी देखील एकनाथ शिंदेसाहेबांनी स्वतः वेळ दिला, स्वतः प्रवेश करून घेतला, चर्चा केली. चर्चेमध्ये कोणते कोणते मुद्दे घेतले? राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा.